नमस्कार मित्रांनो, तर आता आलोय आम्ही खंडोबा दर्शनासाठी. तर पाहू शकता जय मल्हार, सदानंदाचा येळकोट येळकोट, भैरवनाथाचा चांगभले, अशा पद्धतीने आम्ही दावडी निमगाव या ठिकाणी खंडोबाच्या दर्शनासाठी आलो. सोमोदी अमावस्या असल्या कारणानं आलो. तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी असलेला सुंदर नजारा आणि हे असलेली छोटी छोटी दुकानं. तर पाहू शकता मित्रांनो, हे पहा खंडोबाचं खूप मोठं म्हणजे नाही का मंदिर, आणि त्या ठिकाणी बघा हे खंडोबाचं नाव पण ते नाही व्यवस्थित नाही दिसत आहे, तरी पण आता हे बघा मी कसा पाहतोय. आणि समोर त्या मावशी बघा तुम्हाला तळी भंडार देताना हे विषय खूप छान आहे. म्हणजे आज सोमवती अमावस्या असल्या कारणाने दर्शनासाठी आम्ही गेलो होतो दावडी निमगाव या ठिकाणी. तर पाहू शकता या ठिकाणी सगळे म्हणजे काय म्हणतो आपण गोंधळ भराडी कार्यक्रम चालू आहे थोडक्यात आता. तर त्या मावशीच्या अंगामध्ये खंडोबाचं वारं येतंय. तर पाहू शकता या मावशी आमच्या गावच्या आहेत. तर हे या ठिकाणी देवाचा प्रसाद अक्षरशः म्हणजे त्यांची देवावरती खूप श्रद्धा असल्या कारणाने देवाचा प्रसाद ते गोळा करतात. म्हणजे ते असेल काहीतरी शास्त्र त्यानुसार, एक पण खूप छानच आहे म्हणजे नाही का. तर पाहू शकता असलेली देवाच्या दरबारामध्ये असलेली रांग, आणि हे मावशी पाहू शकता मावशीच्या अंगामध्ये ते वारं येते खंडोबाचं या ठिकाणी. म्हणजे सोमवती अमावस्या असल्या कारणाने या ठिकाणी खूप म्हणजे असं गोंधळ भराडीचे कार्यक्रम जास्त प्रमाणात चालू असतात. एका लाईनीमध्ये बसवलं जातं आणि खूप म्हणजे देवाचं खूप छानच म्हणजे नाही का विषय. तसा मला स्पष्ट बोलता म्हणजे येतं पण समजत नाही असं. म्हणजे आता पाहू शकतो देवाचा कळस, आणि देवाच्या कळसावरती माझ्या मते भगवा झेंडा पाहिजे होता पण नाही आहे. काय असेल कारण ते नाही माहिती आपल्याला. तर देवाच्या दर्शनासाठी सोमवती अमावस्या असल्या कारणाने खूप गर्दी होती. म्हणजे म्हणावं तशी नाही पण बरी होती नाहीपेक्षा. कारण काल रविवार काल आहे, पण या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी गर्दी होती, लाईन होती. आम्ही तर काही देवाचं दर्शन बाहेरूनच घेतलं आहे. आम्हाला तर काही दर्शन नाही भेटलं. आम्ही तळी भंडार केला, देवाची पूजा बिजा केली आणि आम्ही तर पाहू शकता या मावशी खोबरं, खंडोबाचं उधळलेलं खोबरं प्रसाद म्हणजे तो घेत आहेत ते. तर अशा पद्धतीनं येळकोट येळकोट जय मल्हार अशा पद्धतीनं तर एवढं खोबरं जमा केलं त्या मावशींनी. पण विषय तुम्हाला सांगू का, एक देवाच्या दारामध्ये प्रसाद घेतलेला छान असतो. म्हणजे काहीतरी शास्त्र असतं त्यामागचं, ते मला नाही सांगता यायचं. तर पाहू शकता तुम्ही मावशींनी कॅमेरा पाहिल्यामुळे ते शांत झाल्या. त्यांनी बसून घेतलं डायरेक्ट. तर पाहू शकता ह्या बाईनी खंडीभर खोबरं गोळा केलंय. देवाचा प्रसाद जाऊ आम्ही निघालो. यायचं आम्हाला कधी सर लावू जाऊ का, चला चला. खूप छान दर्शन झालं खंडोबाचं. मेन लाईन लागली. तर पाहू शकता हे मोठे मोठे दीपस्तंभ मंदिरासमोर असलेले या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. तर आम्ही आता फोटो काढण्यासाठी छान पोच दिली. हे अर्धनारेश्वर आज मंदिरामध्ये दिसलेत, कारण आज खूप छान दिवस त्यांचा हे होता. बघा मॅडमचं काय चाललंय बघा, मंदिराचं दर्शनाकडं वेगळंच आणि खरेदीचं वेगळंच. हां तर चला बाय.